खाली झाली आत्ताच जस्ट. बिल्डिंगमधून खाली करायचं होतं. मुंगी काय करते या बिल्डिंगमधून बाईक होती, मुलांनी पाठवलेल्या पप्पाला. तिकडे उभी होती म्हणून ते बोलले घेऊन पप्पाला वापरायला, म्हणून इथे आणली बाईक. आता इथून पावसाचा मोसम झाला आहे. आता इथून निघतोय. तर भेटू पुढे. आता सॉरी ब्लॉगच बनायचं विसरून गेलो मी. परत आता खंडाळा घाटात पोचलो आहे आणि खाली करून आलो आहे. काय नाही, तोच रोड सरळ हायवे नुसतं हायवेच होता. पाऊस कुठे लागला नाही, फक्त चिखलच आहे सगळा. म्हणजे पाऊस झालेला ते गाड्यांचं होतं ना चिखल, तोच सगळा लागला. पाऊस लागलाच नाही, सगळी गाडी खराब झाली असली. तो चालतोय. इथे पूर्ण जाम आहे बघा. आली लोणावळा पूर्ण जाम आहे आजकाल. पूर्ण जाम व्हायला लागला, इथपर्यंत जाम व्हायला लागला. विचार करा, ते मेन लोणावळा सिटी आहे ना, ते इथपर्यंत लोणावळा पूर्ण जाम आहे. विचार, आधी एवढं नव्हती ट्रॅफिक, पण आजकाल काय एवढी ट्रॅफिक होते ना. पावसाळा पण आहे आणि संडे पण आहे ना आज, म्हणून बेकारच जाम आहे तो. जस्ट आता मी घाट उतरून राहतो, खंडाळा बघतो, खंडाळा घाट तिकडे वरतून. आणि हा नवीन फूड कोर्ट झाला आहे. फूड कोर्ट झालं आहे, इथे थांबलो. इथे डोसा, मैसूर डोसा खाला आणि आता चाललो, निघतोय. म्हणून आता मजबूत गर्दी. आधी वेगळं होतं पण आता वेगळं आहे. आधी कोण एवढं थांबत नाही, पण आता एकदम नवीन झालं ना, मस्त झालं आहे. आणि इथे पाणीच नेहमीप्रमाणे पाणी भरलंच आहे. असे लोक ऐकत नाही. मध्ये घुसतोच आहे. अरे थांब जरा, मी पण जाणारच आहे. मजबूत ट्रॅफिक आहे, मजबूत गर्दी आहे. नावासेवावरून गेलो, आपलं पनवेलवरून वाशीवरून गेलो ना तर मजबूत हाल आहे. आपण अटल सेतू ब्रिजवरूनच जाऊया जाताना इथून. चला भेटू पुढे, जिथे रस्ता खाली असेल. तुम्हाला काय दाखवणार रोज तेच. हर रोज तुम्ही बाईकला पण असेल वाटतं. हा, पण जे लांब असतात ते नाही नवसाय पाहिजे. मी आता पनवेलच्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे सोडून लेफ्ट मारून ब्रिजला जातो पनवेलला. पनवेलच्या बाहेरून तो जाम आहे ना, एवढं जाम आहे ना, सगळीकडेच जाम आहे, सगळीकडेच जाम आहे. आज संडे ना, सगळे मुंबईला निघाले. जे पिकनिक करत असतील किंवा काही, सगळे टोल नाक्याला पण भरपूर जाम होतं. तर इथे पूर्ण जाम आहे. ते पुढे स्पीड ब्रेकर आहे त्यामुळे असेल, पण पूर्ण जामच जाम आहे. त्या ब्रिजपर्यंत तिकडपर्यंत जामच असेल बहुतेक. आज खूप जाम आहे. नशीब तो वाशीवर हा नसता ना ब्रिज, अटल सेतू ब्रिज, तर नाही मग न तर वाशीवरून जावं लागलं असतं. आणि वाशीला मजबूत ट्रॅफिक असते. आता बरं ब्रिज होता म्हणून पटकन गाड्या घुसतात इकडून तिकडे. आता एवढ्या जागा आहे, तिकडे काही जागाच नाही, तरी पण तो टॅक्सीवाला घुसला आहे.
भेटू पुढे जेव्हा ट्रॅफिक संपेल तेव्हा. आता खूपच ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकला मी झेलतो, तुम्ही नंतर एन्जॉय करा. आता हा अटल सेतू ब्रिज, इथून आलेलो आपण उतरलो होतो. आणि इथून लेफ्ट मारायचा आतमध्ये. ब्रिजवरून उतरलं होतं खाली जस्ट. आणि हा शिवडीचा रोड खालून जातो तो शिवडीला. इथे लेफ्ट साईडला शिवडी आहे. आपलं हे साफ करूया, खूपच घाण आहे. काच आता क्लिअर दिसत आहे. आता इथून राईट मारून डायरेक्ट बायकाळा, काळा चौकी, बायकाळा, मग आपल्या इकडे चिंचपोकळीवरून सरळ सरळ. पोचलो मी आता महालक्ष्मीच्या ब्रिजला आहे. रेस्कोस येईल, रेस्कोस नंतर मग ताडदेव. तर भेटूया पुन्हा. याला घाई आहे भरपूर बिना हेल्मेटचा. बिना हेल्मेटने का चालवतो तेच कळत नाही. तर भेटू पुन्हा असं कुठे लांब असेल तर नक्कीच ब्लॉग करेल मी, बघू. आणि मी पहिल्या ब्लॉग टाकले ते सगळे चेक करा, म्हणजे टाकले. आता कोकणातले ब्लॉग आहे पाठी, गोवा रिसेंट मारलेला आहे, ट्रिप आहे. आता पुढे कधी ट्रिप लागेल तर बघू, नक्कीच ब्लॉग करेल. तुमचा चांगला प्रतिसाद भेटला तर, चांगला रिस्पॉन्स भेटला तर नक्कीच मी ब्लॉग करेल. बघूया पुढे काय होतं आहे. आणि चांगलंच तुम्हाला वाटत असेल की नेहमी ब्लॉग टाकायचे असेल तर मी सिटीमधले पण ब्लॉग टाकू शकतो. आता तर सिटीमध्येच टाकणार आहे आता ब्लॉग, कारण सिटीमध्येच आहे. तर भेटू पुन्हा. लाईक, सबस्क्राईब आणि
शेअर नक्की करा आणि हा ब्लॉग पण कसा वाटला मला सांगा. मुंबई टू पुणे. बाकी तुमच्या परिवाराची काळजी घ्या. भेटू पुन्हा नेक्स्ट ट्रिपला. बाय, टेक केअर.